नमस्कार मित्रांनो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं परत एकदा तन्वी आणि ओंकार यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही म्हणत असाल पार्ट 1 असाच अर्धवट कसा काय तुम्ही लोकांनी बंद केला, तर ॲक्च्युली तो खूप मोठा व्हिडिओ होता त्या 1 तासाचा. तर आम्ही विचार केला की त्याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण रिलीज करूया. घरी आलेलो आहोत, अवतारात आहोत, पण तुम्हाला सांगायला आलं की हा पार्ट 2 आहे. याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलंय की स्टॅच्यू ऑफ युनिटी संपल्याच्या नंतर अजून तिथे काय काय दिवसभर करायला आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्या व्हिडिओत भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. येस, बघा लवकर, चला शेवटपर्यंत आणि सबस्क्राईब करा. येस, ह्या बसेस ह्या दिसतात तुम्हाला. ह्या आम्हाला घेऊन आल्या, ह्या आम्हाला घेऊन आल्या. नंबर तिथून किती? फ्लॅट 4 नंबर. 4 नंबरने आम्ही आलो. 4 नंबर बस स्टॉप वरून जंगल सफारी, मेज गार्डन, व्हॅली ऑफ फ्लावर सगळ्यासाठीच्या बस, ही एकच बस जाते सगळीकडे. आणि हिने आम्हाला आणून इथे सोडलं फ्री ऑफ कॉस्ट. आणि हे पाठी बघू शकता तुम्ही, जंगल सफारी. जंगल सफारी म्हणजे झू, राणीची बाग. इकडचे लोक जंगल सफारी बोलतात त्याला. तर जाऊया आता आपण आतमध्ये, बघूया किती काय त्याचं. पाठी एवढा उभा राहिलाय, किती काय त्याचा प्राइस आहे. चलो ओंकार लेके जा रहा है, चलो. हा ओके. आणि माझं एक स्वतः कॅब घातली आहे मी, हे कसं घालू? धर जरा. तुम्हाला एक गोष्ट हे करायची आहे, विचारायची आहे. थांबा, जोरात तर बोल. माईक चालू आहे का? जोरात बोल. सहली अशी एक्साइटमेंट पाहिजे. आणि तुम्हाला गाईज एक मिनिट थांबा. ह्याला बघून तुम्हाला काय आठवतं? मग जरा पोज मार. हा, तिकडे बघ, कॅमेरा इकडे आणि तू तिकडे बघ. दादा, हा अक्षय कुमार नाही वाटत आहे का राजूभाई हेराफेरी मधला? जरा नीट बघा गाईज आणि कमेंट करा. दाखव ओंकार, गॉगल दाखव तुझा. गॉगल दाखव. ओ हो, वॉट अ पोज. हो, वॉट अ पोज. अक्षय कुमार हेराफेरी मधला. नाही का, पिंक शर्ट घालून येतो आणि बाहेर उभा राहतो, सेम. हा त्याचा गॉगल कधीचा आहे माहितीये का तुम्हाला? हा त्याचा गॉगल आहे जेव्हा त्याचा चष्मा होता ना आधी ह्याला, आणि ऑपरेशन झालेलं, तर तेव्हा ह्याला दिलेला हा गॉगल आहे. की म्हणजे सनलाइट मध्ये जाताना 15-20 दिवस जपायचं होतं, महिनाभर तरी. तर हा घालून जायचा, तर तो त्याने अजून ठेवलाय, कारण की तो खरंच लय भारी आहे रे. म्हणजे अजिबात इतकं कडकडी ऊन असलं ना तरी एकदम डोळे एकदम थंडगार वाटत. आणि अजिबात ऊन, तो पोलराइड असल्यामुळे. चला आता आपण आलोय जंगल सफारी. इथूनच आहे ना की पुढून? वेगवेगळा आहे ओंकार. मागे पाठी पण एंट्री होती. चला ते इथे काय आहे बघूया आपण. सर्वल कॅट इथे आहे का? ओ, काय आहे सर्वल कॅट? कुठे? इथे जागी आहे ती. शिट्टी ऐकू जाईल का तिला माझी? आईला गाईज, हे मी मुंबईच्या झू मध्ये कधीच नाही बघितलं, कधीच. दिसतंय का तुम्हाला? एक मिनिट, मला झूम करून दाखवते, बघा. देखो ना गाइस, देखो ना, इट्स अ लायन गाइस. कुठे? हा, थोडं पुढे जायला लागेल आपल्याला. थोडं पुढेच लांब, पण ऍटलीस्ट आहेत तरी. काय झोपलेल्यांना घेतो, चल. ते बांबू आहे ते तिथे लोक उभी आहेत ना. मी आता पुढे. हाय, जागा आहे, व्हाईट लाईन. चालू आहे व्हिडिओ. इकडे पुढे. अरे इथे 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 इथून दिसतोय, इथून दिसतोय.
व्हाईट लायन. आता त्यांनी मान माती पाटी केली. जवळ आला तर उठून आला पाहिजे असं बोलताय. माझं ऐकलं की काय नाही हगला वाटतं पाय. सू करतोय तो. सू काय त्याला सू करताना का व्हिडिओ घेतोय. अरे बोंबटतात कशाला. आवाज जातोय. बसला व्हिडिओ. झोपलाय. हे उठ. काय राव आम्ही तुला बघायला आलो आणि झोपलाय. त्यामुळे वरती तो दिसतो. लक्षात मी पण इकडे तिकडे एवढा समोर झोपलाय. स्पेस बघ त्याचा तिथे. तिकडून काढ तिकडून काढ. इंडियन रॉक पायथन. हॅरी पॉटरची आठवण आली मला ह्याला बघून. रॅट स्नेक. अरे एवढी झाडं ठेवले त्याच्यात ना कुठे हे तो त्यांना भेटला वाटतं. ओंकार रॅट स्नेक बघ. हा बघ इथे बघ. तेरा आपल्या इथे गेला. मी नागशक्ती मधली ये लवकर बाहेर. आता आम्ही बघून आलो रेप्टाइल्स. बघून आलो. सगळ्या प्रकारचे साप. येस रेप्टाइल्स बघून आलो. सरडा बघून आलो. मगाशी खाली लायन बघितलं ना. व्हाईट लायन. लेपर्ड. टायगर पण व्हाईट होता पण तो झोपलेला. जेवून मस्त खाऊन पिऊन वाम कुक्षी काढतो होता. लायनच दिसले. व्हाईट लायन दिसला. लेपर्ड दिसला. जॅग्वार ते दोघं पण झोपलेले. आता रेप्टाइल्स बघून झालं. आता बघू खाली अजून काय आहे. येस रॉयल कारभार सारखे रॉयल शिक्षण आम्ही मस्तपैकी चालेल आहोत. बग्गी बनवून पाठी बघ. बग्गी दाखव पाठी पण. असा थोडा कॅमेरा करावा लागेल तुला. दाखव इकडे माझ्याकडे दे. अरे ही मोठी का नाही होता. जरा अजून खाली करायला पाहिजे होतं का. बॉटल पकड जरा. हे एक भारी आहे इकडे. वरती जिथे चढण आहे तिथून तुम्हाला बग्गीचं. वरतून जिथून चढण आहे तिथून तुम्हाला बग्गीचं ऑप्शन दिलंय फ्री ऑफ कॉस्ट. डायरेक्ट आपण रायनोच्या इथे आलेला आहोत. चला आपण रायनोज बघूया. सरळ बसायला पाहिजे होतं का. दोन पक्ष्यांसाठीच नेक्स्ट केला मी समोर बघताय एवढे सारे बगळे. नो कॅमेरांना मोबाईलचा जस्टिस करतोय की नाही. खूप सारे बसलेत तिकडे. साबर तुला म्हणतो ना त्याच्या सगळ्या मोठा असतात तो साबर. तो व्हाईट आहे. साबर हा साईज. हा ब्लॅक बग.
શું બ્લેક બગ વ્હાઈટ બ્લેક બગ કહેવાય. અને ઓરિજિનલ જે બ્લેક બગ છે અહીંયા છે ઉપર જે અચ્છા, સલમાન સલમાન ખાન ખાન પકડે ને છે. હા કાળિયા તે વિષ્ણુ સમજે છે વિષ્ણુ રાજા સામે શૂટિંગ આવે ને તે દેવ અંતર ને એમ. જાન દો દેશી બગ દેશી સ્પોટેડ પૂરે દાણી આ જોડે ના હા દાદા જેવો તો વિશે અહીંયા પેલા હરણ તો છે જ નહીં તે એક્ટિવા આવે છે. केवढा मोठा आहे रे. गॉगल हवाय का दिसतंय तोंडावरती कसं हे घेतंय पाणी. जिराफ आहे जिराफ. उभा पण काय एवढा वेळ नको. हिंदी हिंदी दाल चाहिए की कड़ी? तुला काय बाबा डाळ दे. दाल चाहिए या कड़ी ऑप्शन है. ही डाळ कढी घ्यायची होती ना. कढी मुझे कढी. एक कढी एक डाळ दोन टेस्ट कर. काहीतरी बोल जरा 2 मिनिटं. काय बोलू. बरं मी बोल. येस. तर गाईस तुम्ही बघत असाल की आम्ही डायरेक्ट जंगल सफारीवरून व्हिडिओ एंड पण नाही केला. त्यांनी खूप भूक लागलेली आणि आम्ही इथे ट्रायबल कॅफेला आलो आहे. एक बस होईल. तर त्याच्यामध्ये आम्ही एक कुठची थाळी घेतली आहे. एक एकता थाळी आहे आणि एक एक एकता ट्रायबल थाळी एक ट्रायबल थाळी. ट्रायबल थाळी आहे ती अनलिमिटेड आहे. एकता थाळी आहे ती लिमिटेड आहे. एवढाच आहे तो फरक. ओंकारची वाढतच unlimited चालले आहे. वाढतच आणि चालले त्याच्यामध्ये आहे. त्यांनी हे कसलं ज्यूस दिलेलं आहे. कोकम सरबतच आहे पण थोडं युनिक आहे टेस्ट आहे. हे मस्त ज्यूस दिला त्यांनी. एक मस्त चाट मसाला वगैरे ताक दिलं आहे. गरमीतनं गरजेचं आहे. आणि तूप पण दिलं आहे. तूप पण दिलं आहे. तर आता आम्ही जेवतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की किती काय पैशाने सगळं. ठीक आहे जेवूया. माईक लावायला येस. जेवण झालेलं आहे. जेवण एकदम अनलिमिटेड. एक अनलिमिटेड थाळी होती आणि एक लिमिटेड थाळी होती. एकता थाळी लिमिटेड थाळी आहे आणि अनलिमिटेड थाळी ट्रायबल थाळी. एकता ट्रायबल थाळी असं आहे. आणि इथे जर तुम्हाला एकता गार्डनला यायचं आहे तर एकता गार्डनला जरी तुमच्याकडे तिकीट नसेल तरी फक्त जेवायला इथे तुम्ही येऊ शकता. हे बाहेर आम्हाला वाटलं की त्याची तिकीट आता घ्यायला लागते की एकता गार्डनची, पण तसं नाही आहे. फक्त तिथे कुपन घ्यायचं. तिथे सांगायचं की तुम्हाला काय कुठची थाळी हवी आहे. 2च थाळी आहेत. एकता थाळी आणि एक अनलिमिटेड थाळी. दोघींमध्ये सगळं सेम असतं. फक्त जी ट्रायबल थाळी आहे त्याच्यामध्ये ते काय मेथीचा ठेपला आणि मक्याची रोटी असं देतात. आणि अनलिमिटेड असते ती फक्त ट्रायबल थाळी. आणि ही एकता थाळी ही लिमिटेड असते. पण सगळं सेम भाजी बिजी सगळं सेम असतं त्याच्यामध्ये. आणि काय चांगलं होतं. गुजराती जेवण होतं. इकडच्या ज्या बायका त्याच बनवतात ते जेवण. तर आपल्याला म्हणजे महाराष्ट्रीयन जेवणाचं जास्त स्पायसी चमचमीत खायची तसं नव्हतं, पण छान होतं. म्हणजे जे काय काय डाळ पण गोड असते, सगळं गोड गोड असतं, तसं गोडच नव्हतं जेवण. थोडंसं अळणी होतं फक्त, पण छान होतं. पोटभर जेवलं मस्त. आता आम्ही इथे समोरच एक गार्डन आहे. तिथे आम्ही विचार करतो की थोडा वेळ झोप काढूया.
कारण गरजेचं आहे. गरजेचं आहे. आणि परत उद्या आता 9 वाजता आमची जायची पण तिकीट नाही, आमची 9ची ट्रेन आहे. बघू TC जर भेटलाच, तो जो सकाळी वेळ तसा कोण भेटला ना तर 2च माणसांचं ॲडजस्ट होतं का खरंच बघितलं ना त्याने देव पावेल. ते झोपून जाऊ ना आम्ही दोघं पण लय बेकार. तर येस जेवलं आता. सगळं टोटल वगैरे किती झालं ना ते आम्ही निवांत आता घरी जाऊनच सांगू, कारण की आत्ता सांगायची ताकद नाही आहे, नाही. कारण की झोप नाही झाली आहे. त्यामुळे म्हणजे माणसाला खाज जी असते, जे खाजरे आम्ही दोघं पण आहोत. तर आता जरा एक झोप काढतो. वामकुक्षी. चला बाय. बोलू तर आलोय परत आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीला. जेवायला आम्ही गेलो होतो कुठे गेलेलो ट्रायबल कॅफे. जेवायला आम्ही गेलो होतो द ट्रायबल कॅफे. द ट्रायबल कॅफे हा एकता नर्सरीच्या इकडे आहे. म्हणजे एकता नर्सरी सांगूनच तुम्हाला जायचं आहे बसने. बस 5-5 मिनिटाला आहे, म्हणजे ट्रॅव्हलिंगचं काही टेन्शन नाही आहे. जेवून झाल्याच्यानंतर एवढी झोप आली होती की आम्ही तिथे एक गार्डन होतं, त्या गार्डनमध्ये थोडंसं आराम केला 1 तास. आणि बाकीची लोकं पण होती. 1 तास आराम केल्याच्यानंतर परत आम्ही बसनी परत स्टॅच्यू ऑफ युनिटीला आलो. आणि आता परत काळोख पडल्याच्या नंतर एक लाईट शो होणार आहे. म्हणजे जो माझ्या पाठी तुम्ही जो स्टॅच्यू बघताय त्या स्टॅच्यूवरती म्हणजे त्यांच्या अंगावरती अशी एक लाईट टाकतात. ती एकदम लाईट शो बघण्यासारखा आहे. तर त्याच्यासाठी आम्ही थांबलेलो आहे. तर तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू. बसेसबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे बसेस या लोकांनी कनेक्टिव्हिटी एकदम भारी ठेवलेली आहे. म्हणजे जसं की मी आधी पण तुम्हाला बोललो की स्टेशनपासून आम्ही जे आलो आहे ते 0 रुपयामध्ये इथपर्यंत आलेलो आहे. आणि इथून आम्ही पुढे गेलो झूला. झूचे पण काही वेगळे पैसे नाही घेतले त्या लोकांनी. वेगवेगळ्या इकडे बसेस आहेत, म्हणजे यांचे काय पॉईंट जे ठरलेले आहेत त्या पॉईंटमध्ये जाण्यासाठी या लोकांनी तशा बसेस त्या लोकांनी ठरवलेल्या आहेत. ड्रायव्हर पण एवढे सपोर्टिव्ह आहेत की ड्रायव्हरला विचारलं की ड्रायव्हर लोक पण गाईड करतात किंवा हे या ठिकाणी उतरा, इथे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायची बस भेटून जाईल असं. तर बसेसची कनेक्टिव्हिटी एकदम भारी आहे. म्हणजे प्रायव्हेट ऑटो पण आहेत, पण शक्यतो प्रायव्हेट ऑटो जास्त कोण जातच नाही. म्हणजे जर कोण जास्तीत जास्त असे म्हातारे आहेत किंवा कोण प्रेग्नेंट लेडी पण आल्यात मी बघितलेलं. आणि जास्त कोणाला असं बोलतात ना एक वरची स्टेप्स चढायला पण नाही जमत, ते लोक ऑटो रिक्षा नॉर्मली यूज करतात. पण त्या लोकांचं पण भाडं भरपूर आहे. म्हणजे ऑलमोस्ट शॉर्ट डिस्टन्ससाठी पण कदाचित 200-300 रुपये तरी असायला पाहिजे. कारण की आम्ही हे इकडचे जे सिक्युरिटी आहेत त्यांच्यासोबत आम्ही कन्फर्म केलं. त्यांनी पण आम्हाला तेच सजेशन केलं की तुम्ही ऑटोसाठी जाऊच नका, बसेस आहेत, बसेस 5-5 मिनिटाला बसेस आहेत. तर हे भरपूर भारी आहे. पाणी, वॉशरूम हे पण तुम्हाला टायमाला भेटून जाणार. बॉटल प्रॉपर कॅरी करा. म्हणजे आता आम्ही बॉटल कॅरी केली होती ही मेटलची, पण तुम्ही जर प्लॅस्टिक याच्या ठिकाणी जर प्लॅस्टिकची बॉटल तुम्ही जर कॅरी करणार तर ते लोक ठेवून घेणार. तर ही मेटलची जी आहे आम्ही ही कधीची घेऊन गेलो आणि हीच बॉटल आम्ही रिफिल करतोय. म्हणजे पाण्याच्या बॉटलीचे पण पैसे वाचले. म्हणजे इव्हन झूमध्ये पण वॉशरूम आहेत प्रॉपर, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये गेलो होतो आम्ही, तिथे पण स्टार्ट टू एंड पर्यंत वरती चढेपर्यंत सगळ्या सोयी आहेत. वॉशरूमच्या पण सोयी आहेत, पाणी पिण्याच्या पण सोयी आहेत. पाणी पण जसं पाहिजे तसं साधं किंवा थंड त्या ह्याच्यामध्ये. तर भारीच आहे. म्हणजे इथे पैसे घेतात पण पैशाच्या हिशोबाने तेवढा पैसा बसवला. तर इथे फिरायचं बोलला तर आम्ही गेलो होतो स्टॅच्यूला. स्टॅच्यू नंतर आम्ही गेलो होतो झूमध्ये. तर झूमध्ये आम्ही गेलो होतो. झूचं असं वाटलं नाही की आम्हाला जे पैसे आम्ही 200 रुपये दिलेत पर पर्सन त्याचे वेस्ट गेल्यासारखे वाटले नाही. कारण की झूमध्ये जेवढे प्राणी आहेत तेवढे आपल्या मुंबईमध्ये पण नाहीत. म्हणजे भायखळ्यामध्ये जे राणीची बाग आहे त्याच्यामध्ये आता किंचित प्राणी इथे राहिलेले आहेत. म्हणजे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे साप बघितले, ॲनाकोंडाज बघितले, सरडा होता, जिराफ आहे, अजून म्हणजे हां. आणि बाकी सिंह होता, टायगर, लेपर्ड त्या लोकांनी ठेवलं होतं. आणि वाईल्ड कॅट जी आपण ऑनलाईन जी बघतो ती जिओग्राफिकलवरती, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे भरपूर आहेत. पोपट वगैरे, बगळे आहेत. म्हणजे प्राणी भरपूर असं फिरायचं आहे. आणि बग्गी आहेत आतमध्ये फिरायला, म्हणजे असं वरती. हां. तर त्या सगळ्या गोष्टी म्हणजे असं 200 रुपयामध्ये असं वाटतं की एकदम भरपूर गोष्टी या लोकांनी दिलेल्या आहेत. त्याच्या व्यतिरिक्त बघायला गेले तर इथे एक फ्लॉवर्सचं गार्डन आहे. आणि नंतर मेज पार्क आहे. नंतर एक फेरी इकडे चालते, ह्या क्रूज चालते. आणि बाकी काय नर्सरी आहे. तर ह्या गोष्टीसाठी आम्ही गेलो नाही कारण की तेवढा
ह्या म्हणजे नॉर्मलच आहे, तर आम्ही ह्या ऑलरेडी केलेल्या आहेत. मेन जे होतं स्टॅच्यू युनिटी तो बघायचा होता आणि मेन तर झू पार्क बघायचा होता. तर ह्या 2 गोष्टी आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. लहान मुलांसाठी भरपूर एकदम चांगली ही जागा आहे. म्हणजे त्यांना इथे जर तुम्ही आणला, तुमच्या फॅमिली वगैरे कोण येणार असतील तर ते एकदम त्यांना भारीच वाटेल. म्हणजे एकदम आठवणीत राहणारी ही जागा आहे. चला तर मग आता मी वाट बघतोय लाईट शो कधी सुरू होत आहे. लाईट शो तुम्हाला दाखवतो आणि मग परत आम्हाला लाईट शो संपल्याच्या नंतर परत आम्हाला स्टेशनसाठी निघायचं आहे, कारण की आमची 9-9:30ची परत ट्रेन आहे. एक तर आधीच झोप झालेली नाही आहे. कालचा दिवस परत आम्हाला आठवतोय की आम्ही कसे आलेलो आहोत. परत त्याच ह्याच्यामध्ये आम्हाला जायचं आहे. होप सो की आम्हाला TC भेटू दे आणि आम्हाला ॲटलिस्ट एक तरी तिकीट, 2 भेटल्या तर चांगलेच आहेत. स्लीपरची एक तिकीट तरी भेटून दे. त्यात एक जागेवरती आम्ही 2 जण ॲडजस्ट होऊन जाऊ. चला तर भेटूया पुढे. विनम्र किसान का बेटा था वो दृढ़ता का भंडार, वल्लभ भाई पटेल नाम कहलाता था सरदार। कृषक कार्मिक जनगण से था उसको प्यार अपार, अखिल देश ने उसे रहनुमा किया था स्वीकार। गांधी बापू का शिष्य, सत्य अहिंसा का अवतार, किंतु एक भारत करने को धर लेता हथियार। लौह पुरुष संबोधन था वो लोहे की दीवार। तेज पुंज तुम, शक्तिपीठ तुम, बल का सागर अपरंपार। ऋणी देश का नम्र नमन तुम स्वीकारो सरदार। 1857 में अंग्रेजों को ललकारने वाले पहले स्वतंत्रता संग्राम के एक सक्रिय सिपाही थे झवेर भाई पटेल। करमसद गांव के इस बहादुर देशभक्त किसान और उनकी पत्नी लाडभाई के 5 बेटों और 1 बेटी में से चौथे पुत्र थे वल्लभ भाई। बालक वल्लभ ने करमसद के बाद नडियाद से अपनी हाई स्कूल की शिक्षा पूरी की। फिर 13 साल की उम्र में उनकी शादी भी हो गई छोटी सी झवेर भाई से। 2 बच्चों, बेटी मणि बहन और बेटे डाया भाई को जन्म देने के बाद झवेर बाई असमय ही चल बसी। सदी बदलने और 20वीं सदी आने पर उनका जीवन भी एक चमत्कार की तरह बदला। पीडर का इम्तिहान पास करके वो वकालत करने लगे, पहले गोधरा, फिर आणंद और उसके बाद अहमदाबाद में। मगर जल्द ही वकालत छोड़कर वो और वजीफा जीतने वाले वो अनोखे भारतीय थे। अब तो अहमदाबाद की वरिष्ठ अदालत में बैरिस्टर पटेल की जिरह और जीतों की धूम मच गई। येस,
तर तुम्ही बघत आहात आम्ही आलेलो आहे स्टेशनला. फायनली ही ट्रिप आपली सफळ संपूर्ण झालेली आहे. लाईट सॉरी काय तो शो कुठला स्टॅच्यूचा हां लाईट शो हां लाईट लेझर लेझर लाईट शो आम्ही बघितला. अर्धवटच बघितला कारण खूप एक तर गर्दी होती आणि जो तो शेवटपर्यंत आम्ही थांबलो असतो ना तर सगळी झुंबड बससाठी थांबली असती आणि 8 तर वाजले असते आणि परत बसच्या लाईनमध्ये वेट करत यायला आमची 9:30ची इथे ट्रेन होती. येताना तसंच झालं. जनरलची होती तिकीट. आम्ही आलो हे बसले डाउनलोड करत मूवी आणि त्याच्यामुळे लेट आला. दादरला सगळी ट्रेन भरलेली बसायला म्हणून आम्हाला व्यवस्थित भेटलं नाही. पण आता कसा इकडचा लास्ट स्टॉप आहे म्हटलं आता तरी लवकर आपण जाऊया कारण काय जुगाड होत नाही आहे टी सीचा काय जुगाड होत नाही आहे. तर म्हटलं आपल्याला असंच जावं लागणार आहे झोपेचं खोबरं करत. तर ही आता ट्रेन काय आहे 12925 ट्रेन नंबर हा आहे. यस, तर असा होता हा व्हिडिओ स्टॅच्यू ऑफ युनिटी एका दिवसाची ट्रिप. आणि तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही जेवढं जमेल तेवढं स्टॅच्यू ऑफ युनिटीबद्दल आणि बाजूला कुठे फिरायचं त्या बद्दल माहिती देण्याचा भरपूर आम्ही ह्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये जर कोणी एका दिवसाची ट्रिप जर प्लॅन करत असेल स्टॅच्यू ऑफ युनिटी तर त्याला नक्की व्हिडिओ हा शेअर करा. आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओच्या आता पुढे एंडला तुम्हाला प्रॉपर सगळा बजेट ब्रेकडाऊन दिसेलच की किती खर्च झाला काय खर्च झाला. पण तरी सांगायचं झालं तर ऑलमोस्ट 2700 आमचा खर्च झाला आहे. म्हणजे 3000 तुम्ही पकडून जा इकडचे तिकडचे अजून ॲड केल्याच्या नंतर. सो एका माणसाचे 1500 रुपये फॉर 1 डे ट्रिप इज नॉट दॅट एक्सपेन्सिव्ह. तरी असं आता तुम्ही त्यामध्ये ट्रेनची कशी तिकीट करताय काय करताय त्याच्यावरती पण सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. तर आम्ही जनरलनी वगैरे गेलो म्हणून एवढा कमी झाला. जर त्याची स्लीपरनी गेलो असतो तर जास्त खर्च झाला असता. पण ठीक आहे जे काय आहे ते पुढे तुम्हाला त्याचा पूर्ण डिटेल बजेट ब्रेकडाऊन दिसेल.